GMBF Global Dubai, the leading business networking platform connecting Maharashtra with international markets, announced its flagship global business conference and exhibition, MahaBiz 2026, at a press conference in Pune on Friday. The initiative is supported by the Global India Business Forum (GIBF), one of India's fastest growing international business chambers. As part of the lead up to the event, a special roadshow will be organized across Maharashtra to create awareness about the 9th edition of MahaBiz 2026. The roadshow will feature pre-event interactions and business matchmaking sessions to engage local entrepreneurs. MahaBiz 2026 will be held in Dubai from January 31st to February 1st, 2026. Under the theme Contacts to Contracts. The aim of this initiative is to strengthen trade, investment and collaboration between Maharashtra, the Middle East and Africa. GMBF Global has been a voluntary business networking platform for over a decade, facilitating hundreds of professional connections and new opportunities each month. GIBF is connected with over 150 embassies and consulates worldwide, providing global exposure and opportunities to micro, small and medium enterprises across various sectors. MahaBiz 2026 is expected to attract over 800 entrepreneurs from more than 15 countries and is poised to become a powerful platform for partnerships, exports and investment, according to Dr. Jitendra Joshi. Dr. Jitendra Joshi, the founder president of Global India Business Forum. आज आपल्या बरोबर सुनील मांजरेकर जे माझे जवळचे मित्र पण आहेत आणि प्रेसिडेंट आहेत गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे. या वर्षीचा जो महाबीज प्रोग्राम दुबईमध्ये 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला होतोय, तर त्या प्रोग्रामला पूर्ण सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आमचं ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम, ज्याचे महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये मोर दॅन 97,000 मेंबर आणि 150 कंट्रीत काम करणारे ऑर्गनायझेशन आहे. तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलंय की, आणि त्यांचं जो विजन आहे की महाराष्ट्रीयन बिझनेस आणि उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणं हा महत्वाचा आमचा आणि त्यांचा हा कॉमन उद्देश आहे. ऑलरेडी आजपर्यंत 8 महाबीज चांगले सक्सेसफुल झालेत आणि यावेळेचं जे 9वं महाबीज आहे त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं इंडियातनं 1000 पेक्षा जास्त उद्योजकांना, एसएमई उद्योजकांना प्रोत्साहन देणं, त्यांनी तिथे येणं, याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट या माध्यमातून करेल की या बेनिफिट्सचा तुम्ही नक्की फायदा घ्या, कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारताला जर चांगली उद्योजकता वाढवायची असेल, इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल आणि भारताला 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी आपल्याला बनवायचं असेल, तर अशी महाबीज सारखे प्रोग्राम जे GMBF अरेंज करते, त्याच्यासाठी जर तुम्ही या प्रोग्रामवर आलात तर तुम्हाला निश्चित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वेगवेगळ्या सेक्टरचे अपॉर्च्युनिटी तिथे अवेलेबल आहेत. तर दुबई एक लुक्रेटिव्ह लोकेशन आहे आणि GMBF सारखं ऑर्गनायझेशन जेव्हा असे प्रोग्राम करते, तर मला वाटतं महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी ही सुवर्ण संधी या निमित्ताने आपल्याला मिळालेली आहे. मी डॉक्टर सुनील विनायक मांजरेकर, अध्यक्ष गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम GMBF ग्लोबल. GMBF ग्लोबल गेली 20 वर्ष दुबईमध्ये कार्यरत आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह GMBFचा होता की महाराष्ट्रीयन एंटरप्रेन्योरशिप तयार करणे, म्हणजे एम्प्लॉई टू एम्प्लॉयर. अशा आम्ही जवळजवळ 200च्या वरती सक्सेस स्टोरी तयार केल्या आणि GMBF हा प्लॅटफॉर्म यांनी एक महाबीज म्हणून एक ब्रँड तयार केला आणि पहिलं महाबीज हे झालं 2010 मध्ये आणि आता हे दर दोन वर्षांनी महाबीज हा कार्यक्रम होतो दुबईमध्ये. आणि हे आता सध्याचं आमचं महाबीज आहे, हे 9वं महाबीज आहे आणि 31 जान 2026 ला अल हब्तुल पोलो क्लब या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. आणि दुसऱ्या दिवशीचं महाबीज आहे अटलांटिस मध्ये आणि त्याचा टायमिंग आहे 8:30 to 6:30. या 2 दिवसाच्या कॉन्फरन्स मध्ये जवळजवळ 1000 लोक अपेक्षित आहेत अराउंड 25 कंट्रीज मधनं. महाराष्ट्रातून आम्ही अपेक्षा करतो की 600 लोक येतील या महाबीजसाठी आणि त्याचा फायदा होईल. जेव्हा तुम्ही जागतिक बाजारपेठेत जाता तेव्हा जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगाने आपल्या प्रॉडक्ट मध्ये किंवा आपल्या सर्व्हिस मध्ये बदल करण्याची जरुरी आहे. हा एक मोठा रिस्क मॅनेजमेंट त्यांनी केला नाही, बऱ्याच लोकांचं नुकसान झालं. त्यामुळे मग नंतर खूप लोक GMBF कडे आकृष्ट झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांना काय करा हे सांगत नाही, कारण ते आपापलं ठरवून आलेलं असतात, पण काय करू नका की जे सांगत नाही त्यावरती आम्ही मोठ्या प्रमाणात सल्ला द्यायचा सुरुवात केली.